देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे। पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी महागलेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे। सरकारी इंधन कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 90 पैशांची वाढ केली। 10 दिवसात पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागले। मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 87 पैशांनी वाढून 107 रुपये 55 पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर 91 पैशांनी वाढून 94 रुपये 7 पैसे झालेत। पुण्यात पेट्रोलचे नवे दर 108 रुपये 76 पैसे तर डिझेलसाठी 95 रुपये 34 पैसे मोजावे लागणार आहेत। नागपुरात पेट्रोलचे दर 108 रुपये 99 पैशांवर पोहोचलेत तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर गेलेत। याआधी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली, त्यानंतर पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं आणि आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात सुमारे 90 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे। दुसरीकडे दिल्लीत सीएनजीच्या दरात 1 रुपयानं वाढ झाली असून दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलो झालाय। या महिन्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे। पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष आणि हॉर्मुझमधून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत। भारत फेब्रुवारीमध्ये कच्चं तेल सरासरी $69 प्रति बॅरलनं खरेदी करत होता। मे महिन्यात हे दर जवळपास $110 प्रति बॅरलवरती पोहोचलेत। भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या जवळपास 90% तेल आयात करतो। निवडणुका झाल्यानंतर वाढवलेत याचा अर्थ सरकार काहीतरी लपवत होतं। आता तिसऱ्यांदा दर वाढ होती, सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका पण बसतो। म्हणजे नक्कीच फटका बसतो। खरं म्हणजे तर सगळ्यात मोठा फटका तर सामान्य नागरिकालाच बसतोय। फटका तर सगळ्याच गोष्टींना पडणार आहे आणि इंधन दरवाढ झाल्यामुळे बाकीच्या गोष्टी पण महागणार आहे याची पण सामान्यांना फटका बसतोय असं वाटतंय का? सामान्यांना फटका बसतोय, खास करून जे स्टुडंट्स असतील आणि थोडं इकॉनॉमिकली वीकर असतील